नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे प्री वर्कआउटसाठी ओट्सची स्मूदी। तर यासाठी आपल्याला लागेल रोस्टेड ओट्स 2 टेबलस्पून, त्याच्यानंतर 2 बनाना किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ती फळं, एक कप मिल्क लागेल, हाफ कप वाटर लागेल, 1 टेबलस्पून आळशी लागेल, 1 टेबलस्पून लागेल पीनट बटर आणि पाव चमचा मीठ आणि अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट्स। सर्वप्रथम केळी जी आहेत ती कापून घ्यायची आहेत। केळी नसतील तर तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते कोणतेही फळ तुम्ही घेऊ शकता। माझ्याजवळ केळी होतं तर मी केळी कापून घेतलं। तर प्रथम मिक्सरचं भांडं घ्या। भांड्यामध्ये रोस्टेड केलेले जे ओट्स आहेत ते पूर्ण टाका आतमध्ये, आणि जो 1 कप तुम्ही दूध घेतलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाका, आणि अर्धा वाटी जे वॉटर आहे ते पण त्याच्यामध्ये टाका। आणि जे तुम्ही दूध टाकलात ते आणि पाणी हे 15 मिनिटं असंच ठेवायचं भांड्यामध्ये, कारण ते कसं ओट्स जे आहे ते शोषून घेतलं पाहिजे दूध आणि पाणी, म्हणजे ते असं नरम झालं पाहिजे, त्याच्यामध्ये दूध पाणी असं मिक्स झालं पाहिजे। तर 15 मिनिटं मी ठेवून देतोय। तर मित्रांनो 15 मिनिटं झाली आहेत। जे ओट्स आहेत ते छानपैकी सोक झालेले आहेत पाणी आणि दुधामध्ये। आता आपण याच्यामध्ये जे बाकीचे पदार्थ राहिले आहेत ते ॲड करू। सर्वप्रथम केळं जे कापलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकलं। त्याच्यानंतर आळशी 1 चमचा आणि छोटा म्हणजे टेबलस्पून असतो तसे 2 चमचे नाही, 1 पूर्ण चमचा टाका आणि 1 अर्धा चमचा टाका, आणि 1 चमचा पीनट बटर टाका। जर तुमच्याकडे पीनट बटर नसेल तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही, असेल तर खूप चांगलं, नसेल तरी पण चांगलं। तर पीनट बटर नसेलच तर तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकता रोस्टेड कडून, म्हणजे भाजलेले शेंगदाणे टाकू शकता आतमध्ये। 100 ग्रॅम पीनट बटरमध्ये तुम्हाला एनर्जी म्हणजेच कॅलरीज भेटतात। 100 ग्रॅम प्रोटीन म्हणजे पीनट बटर मागे तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन, म्हणजे चांगलं प्रोटीन आहे। त्याच्यामध्ये विटॅमिन B3, विटॅमिन E, विटॅमिन B6, कार्बोहायड्रेट्स मिळतात। तर अशा प्रकारे उत्तम असे जे घटक आहेत ते आपल्याला पीनट बटरमुळे मिळतात। तर याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पाव चमचा मीठ टाकायचं आतमध्ये। मीठ टाकून झाल्यावर हे जे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरला लावून त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे। तर मी हे सगळं मिक्सरला लावून घेतो, मिक्सरला एक चांगली पेस्ट बनवतो त्याची। तर मित्रांनो मिक्सरला लावून झालेलं आहे, पेस्ट तयार आहे। तर याची आता टेस्ट बघू कशी आहे। तर एका ग्लासमध्ये तुम्ही घेऊन, थोडं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण थोडा वेळ ठेवू शकता, आणि ही तुम्ही प्री वर्कआउट पण घेऊ शकता, किंवा जर तुमचं ब्रेकफास्ट मील वगैरे असेल त्या टायमिंगला पण घेऊ शकता। याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता तुमच्याजवळ अवेलेबल असतील तर। माझ्याकडे नाही आहेत, मी नाही टाकले, पण तुम्ही टाका मस्तपैकी। तर मित्रांनो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप हेल्दी आहे आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल। तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये कळवा, मी त्याचं तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, टेक केअर।